भाजपचं मिशन विधानसभा सुरू झालेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। आज नागपुरात जवळपास 1500 कार्यकर्त्यांची बैठक आहे। तो कसं बघताय अमित शहाच्या या दौऱ्याकडे? देशाचे गृहमंत्री विदर्भात येत आहेत, नागपूरमध्ये येत आहेत, त्यांच्या पक्षाची भेट घेणार, पक्षाचं धोरण ठरवण्याचं काम नेहमी त्यांच्याकडे राहिलेलं आहे। मला खरं पाहिलं तर मी त्यांचं स्वागत करेल, कारण ते देशाचे गृहमंत्री आहेत। परंतु स्वागत करताना मला एक प्रश्न पडतो या ठिकाणी की या राज्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे, या राज्यामध्ये ड्रग ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, तरुण मुलं मुली हे ड्रगच्या आहारी जात आहेत आणि लहान मुलींवर बलात्कार होतो आहे। अनेक अशा घटना आहेत ज्यामध्ये राज्यातलं गृहकारक खातं सपशेल या ठिकाणी पराभूत झालेलं आहे आणि एक नाकर्त्यासारखं या ठिकाणी काम केलं। कालसुद्धा नागपूरला एक अशी घटना घडली की नागपूर महानगरपालिकेने स्वच्छता दौड या ठिकाणी आयोजित केली आणि त्या दौडमध्ये जे होर्डिंग आकाशवाणी चौकात लागलेलं होतं त्याच्यावर अशोक चक्र जे आहे देशाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये जे ज्याला प्रतीक म्हणतो आपण, मानचिन्ह आहे, त्या मानचिन्हावर झाडू ठेवून त्या ठिकाणी ते होर्डिंग लागलं। याला देशद्रोह नाही म्हणणार का आपण? याला काय म्हणणार? तर यासंबंधी बोलत असताना विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, विदर्भातल्या युवकांना रोजगार मिळत नाही, मिहानसारखा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, नागपूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं त्याचं काम सुरू झालेलं नाही, या ठिकाणी उद्योगधंदे मोठे येत नाहीत। आणि अशा वेळेला चर्चा करत असताना एकीकडे गुन्हेगारी, दुसरीकडे विकास हे मांडणी करत असताना 2014मध्ये यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विदर्भाच्या जनतेला ॲफिडेविट करून दिलेलं होतं की आम्ही सरकारमध्ये जर आलो तर आम्ही वेगळा विदर्भ या ठिकाणी देणार। जय विदर्भाचा नारा लावायचे, आता जय विदर्भही विसरलेत, वेगळा विदर्भही विसरलेत। तर या प्रश्नांवर अमित शहाजी या ठिकाणी खुलासा करणार आहेत का? भाजपला विश्वास आहे निवडणूक जिंकण्याचा, मग लाडकी बहीण असो की इतर योजना आणल्या आणि त्याचीच रणनीती ठरवण्यासाठी अमित शहा आजपासून 2 दिवसाचा दौरा करत आहेत। अमित शहाजींचा दौरा लाडकी बहीण असो, धोरण असो किंवा लाडका भाऊ असो, लाडका भाऊजी असो किंवा लाडका आजोबा असो किंवा लाडका बाप असो, यासंबंधी ते येऊ शकतात, त्यासंबंधी काही नाही। आणि येताना ते त्यांचं हेडक्वार्टर इथं आहे RSSचं, तिथं जाऊनसुद्धा ते आपलं म्हणणं मांडतात आणि ऐकतात लोकांचं। त्यामुळं ते जे करत आहेत तो विषय नाही आहे। भारतीय जनता पक्ष यांनी कितीही काम या ठिकाणी केलं, कितीही चांगल्या गोष्टी या ठिकाणी करायचा प्रयत्न केला, पण जी इमेज, जी प्रतिमा जी डागाळलेली है, जो बूंद से जाती हो हौज से आ नहीं सकती है। इसलिए कुछ भी किया बीजेपी ने, बीजेपी के नेताओं ने, तो वो जुमला ही होने वाला, क्योंकि उन्होंने ही कहा कि हम 15-15 लाख लोगों के जेब में डाल के देंगे हम लोगों को, बाहर से हम सब लोगों का पैसा लाएंगे, और शेवटी म्हटले की जुमला आहे। तर तसेच जुमले या ठिकाणी करणार असतील तर लोकांना माहिती आहे की हे जुमलेबाजी या ठिकाणी आता चालणार नाही म्हणून। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।